नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवतोय खुसखुशीत असा करंजीसाठी बाकूर. तर माझ्या आईच्या पद्धतीने मी तुम्हाला आज बाकूर कसं बनवायचं ही सोपी पद्धत दाखवणार आहे. तर आपण फक्त इथे 1.5 पेला रव्यापासून अर्धा किलोचं सारण बनवणार आहोत आणि बनवायला खूप सोपी पद्धत आहे. तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया, शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे आपण कढईमध्ये सगळ्यात अगोदर पांढरे तीळ टाकून घेतले. तर 3 चमचे पांढरे तीळ टाकून घेतलेत. आता हे थोडेसे आपण भाजून घेऊयात. तर सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे, त्यामुळे काय होतं, बाकूर भरपूर दिवस टिकतो आणि खराब होत नाही किंवा त्याला कुबट वास येत नाही. त्यामुळे काही काही जिन्नस असतात ते भाजून आपल्याला घ्यायचे असतात. तर इथे मी तीळ थोडेसे भाजून घेतलेत. तर लगेच यामध्ये आपण आता चारोळी टाकून घेऊयात. तर इथे मी 3 चमचे चारोळी टाकून घेतली. चारोळीसुद्धा थोडीशी आपण गरम करून घेऊया. तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. गॅस मोठा केला तर पटकन तीळ करपले जातील. तर आता आपण हे गरम करून घेतले आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपण काढून घेऊयात. तर कमी गॅसवरतीच आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात. आता इथे तीळ आणि चारोळी काढून घेतले. तर आपण पेल्याच्या मापाने सर्व साहित्य घेणार आहोत. तर इथे मी सुक्या नारळाचा किस घेतला आहे. तर मी आता 1 पेला नारळाचा किस टाकून घेतला आणि आणखीन अर्धा पेला इथे मी खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे. तर एकूण आपण 1.5 पेला सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे. तर आपण 1.5 पेल्याचं प्रमाण घेतले तर याचा भरपूर असा बाकूर तयार होतो. तर हे सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. तर नारळाचा किससुद्धा आपण कमी गॅसवरती गरम करून घेतो आहे, त्यामुळे बाकराला खवट वास येत नाही. तर भरपूर दिवस जर आपण हा बाकूर असंच ठेवला तर त्याला एक वेगळाच स्मेल येतो. त्यासाठी इथे आपण खोबऱ्याचा किससुद्धा भाजून घेणार आहोत. तुम्हाला थोड्या प्रमाणात बनवायचं असेल तर नाही भाजून घेतला तरीसुद्धा चालेल, पण खूप जास्त बनवत असाल अर्धा किलो किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर अवश्य भाजून घ्या, म्हणजे बाकूर आपला खराब होणार नाही आणि आपल्याला खोबऱ्याच्या किसचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही. थोडासा गरम करून घेतला की लगेचच काढून घ्यायचा आहे. तर आता आपण हा काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये लगेच आपण इथे रवा टाकून घेऊया. तर इथे मी हा रवा बारीक वापरला आहे. याला चिरोटी रवा बोलतात. मार्केटमध्ये सहज तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर इथे आपण 1.5 पेला बारीक रवा वापरलेला आहे. आता या पेल्याने आपण सर्व माप घेतलेलं आहे. तुम्ही कोणतीही एखादी वाटी किंवा पेला घेऊ शकता, त्याने बरोबर तुम्हाला अंदाज येईल. तर हा सुद्धा आपण अगोदर थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप, डालडा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही वापरू शकतात. तर आता हे मी थोडंसं भाजून घेतले. डायरेक्ट अगोदर तूप टाकलं आणि नंतर रवा टाकला तर जास्त व्यवस्थित रवा भाजला जात नाही. त्यामुळे अगोदर थोडा गरम करून घ्यायचा. त्यामुळे काय होतं की रवा थोडा हलका फुलका होतो आणि मग नंतर याच्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत. तर इथे मी कमी गॅसवरती हा रवा 1-2 मिनिटभर गरम करून घेतला आहे आणि आता आपण याच्यामध्ये डालडा टाकून घेणार आहोत. तर इथे मी मोठे 4 चमचे डालडा घेतलेला आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपही वापरू शकतात, पण आमच्या आई म्हणजे माझी सासूबाई तर तूप खात नाही, त्यामुळे इथे मी डालडा वापरते. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात. तर आत्ता मी इथे 2 चमचे डालडा टाकून घेतला आहे. आता हा आपण रवा कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. तर खमंग सुगंध येईपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तरच आपला बाकूर एकदम खुसखुशीत आणि स्वादिष्ट बनणार आहे. तर गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला मीडियम किंवा मोठी करायची नाही आहे. आणि इथे मी आता थोडा वेळ झालेला आहे, बाकूर भाजून घेते. तर तुम्ही पाहू शकतात हळूहळू याचा थोडासा कलर चेंज होत चालला आहे. तर असंच आपल्याला हा रवा भाजत राहायचा आहे. तर आत्ता आपण इथे थोडा रवा भाजून घेतला आहे आणि अगदी हलका हलका याचा सुगंध येतो आहे आणि थोडा रवा हलका फुलकासुद्धा झालेला आहे. तर असंच आणखीन आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे आता आपण 1 चमचा तूप आणखीन टाकून घेऊयात, म्हणजेच मी ते डालडा टाकून घेते आणखीन 1 चमचा. तर आपल्याला जेवढी गरज आहे तेवढेच आपण इथे डालडा वापरणार आहोत किंवा तूप वापरणार असाल तर तूप वापरायचे. भरपूर प्रमाणात तूप वापरलं किंवा डालडा तेल काही असेल ते वापरलं तर बाकूर जेव्हा आपण करंजी बनवतो ना, त्यावेळेस बाकूर ना करंजीमध्ये असा एक जागी जमा होतो आणि खातानासुद्धा करंजी टाळ्याला तो चिकटला जातो बाकूर. त्यामुळे भरपूर असं तेल, तूप किंवा डालडा जास्त टाकायचा नाही. जेवढं आपल्याला भाजायला लागणार आहे तेवढंच घ्यायचे. तर इथे पाहू शकतात 3 चमचे डालड्यामध्ये इथे 1.5 पेला रवा चांगला खमंग भाजलेला आहे आणि
आणि घरभर या रव्याचा खमंग सुगंध सुटलेला आहे। तर आता इथे कमी गॅसवरती मी 12 ते 13 मिनिट हा रवा चांगला भाजून घेतला आहे आणि चांगला हलका फुलकासुद्धा झाला आहे आणि खूप छान सुगंध येतो आहे। तर ते पाहू शकता रवा आपला चांगला भाजलेला आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि हा रवा आता आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। खमंग खुसखुशीत बाकोर बनवण्याचं हेच कारण आहे की रवा चांगला आतपर्यंत भाजला गेला पाहिजे, अजिबात कच्चा राहता कामा नये। त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना जर घाई केली आणि मीडियम किंवा मोठ्या गॅसवर भाजला तर रवा चांगला भाजला जात नाही आणि मग आपले सारण खुसखुशीत असं बनत नाही। तर इथे पाहू शकतात रवा आपण मोठ्या परातीमध्ये काढून घेतला आहे आणि हा रवा आपण आता थोडासा थंड करून घेऊयात। गरम असताना याच्यामध्ये पिठी साखर किंवा साहित्य बाकीचं टाकलं तर याला पाणी सुटल्यासारखं होईल, त्यामुळे रवा थोडा थंड होऊ देऊया। तर इथे मी 1 पेला गच्च भरून पिठी साखर घेतली, ही आता आपण चाळून घेऊयात। तर आपण पिठी साखर चाळून घेऊया तोपर्यंत रवासुद्धा थंड होईल। आता आपण याच्यामध्ये रवा थंड झाल्यानंतर बाकीचे जिन्नस टाकून घेऊयात। तर इथे सुक्या खोबऱ्याचा किस आहे तो टाकून घेतला आहे। तर आपण जेव्हा करंज्या बनवतो दिवाळीमध्ये तर एकदा बनवतो आणि नंतर बाकोर राहिला की लवकर बनवायला जमत नाही बाकीच्या कामांमुळे, त्यामुळे हे सर्व जिन्नस भाजून टाकले तर आपल्याला बाकोर खराब होण्याचं टेन्शन राहत नाही। तर इथे काजू आणि बदाम आहे ते एकदम बारीक करून घेतलेले आहेत। तर तुम्ही म्हणाल काजू आणि बदाम एवढे बारीक कसे काय करून घेतले, तर मी कपडे धुतोपर्यंत आईंना म्हणजे सासू आईंना म्हटलं की काजू आणि बदाम बारीक करून ठेवा, तर त्यांनी खलबत्त्यामध्ये बारीक करून ठेवलं। तर ते सुद्धा आपण आता येथे टाकून घेतले। तर तुम्ही काजू आणि बदामाचे जेव्हा काप करून घेणार ते सुद्धा थोडंसं गरम करून घ्या, तूप टाकण्याची गरज नाही। आपण जसं तीळ आणि चारोळी भाजून घेतली तसेच काजू आणि बदाम थोडेसे गरम करून टाका। बाकीचे सर्व जिन्नस आपण टाकून घेतलेत। तीळ आणि चारोळी भाजून घेतली, ती टाकून घेतली। अर्धी वाटी खारीकचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत। 1 चमचा बडीशेपची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर, चिमूटभर मीठ टाकून घेतले आणि याच्यामध्ये आपण पिठी साखर चाळून घेतली। मी परत तुम्हाला पेल्यामध्ये भरून दाखवते। बरोबर 1 पेला ही पिठी साखर आहे। तर परफेक्ट असं हे मेजरमेंट आहे, व्यवस्थित म्हणजे जसा गोड पाहिजे बाकोर तसा गोड होतो। आता याच्यामध्ये आपण जायफळ थोडंसं किसून टाकूया। तर थोडं टाकायचं, भरपूर जायफळ किसून टाकू नका, नाही तर सर्वांना करंज्या खाऊन झोप लागेल। तर अतिशय थोडंसं आपण पाव चमच्याला पण कमी एवढं जायफळ टाकून घेतले आणि आता याच्यामध्ये सर्व साहित्य आपलं टाकून झाले। आता हे मिक्स करून घेऊयात। तर सर्व साहित्याला आपल्याला 1 पेला पिठी साखर बरोबर आहे, पण कोणाकोणाला जास्त गोड करंज्या आवडत असतील तर आणखीन 1 ते 2 चमचे इथे पिठी साखर टाकू शकतात। आता हे एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे। तर तुम्ही पाहिलंच आहे आपण फक्त 1.5 पेला रवा वापरले आणि बाकीचं सर्व साहित्य टाकून इथे परफेक्ट असा अर्धा किलोचं सारण तयार होतं आणि एवढ्या सारणामध्ये भरपूर अशा करंज्या तयार होतात। तर खोबऱ्याचा किस जेव्हा आपण करणार त्यावेळेस जास्त मोठा किस घ्यायचा नाही, त्यामुळे काय होतं की करंज्या फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे बारीक किसणीने खोबऱ्याचा किस किसून घ्यायचा किंवा आपल्याला रेडीमेड मिळतो तो सुद्धा तुम्ही घेतला तरी चालेल। मी सुद्धा इथे रेडीमेडच खोबऱ्याचा किस वापरलेला आहे। दिवाळीच्या घाई गडबडीमध्ये घरामध्ये खूप सारं काम असतं, त्यामध्ये असं आपल्याला हाताशी लागणारं साहित्य जर पटकन मिळालं तर पटापट कामं होतात। पण तुम्हाला मदतीला कोणी असेल तर किसून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल। तर अशा पद्धतीने आपण इथे एकजीव होईपर्यंत हे सर्व सारण मिक्स करून घेतले। तुम्हाला दिसत असेल भरपूर असं हे सारण बनलेलं आहे आणि व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता हे असंच डब्यामध्ये भरून ठेवलं तर हे मुरल्यानंतर आणखीन खूप चविष्ट बनेल दुसऱ्या दिवशी। तर सर्व हे थंड झालं की मग डब्यामध्ये भरून ठेवू शकतात। तर इथे तुम्हाला जर चारोळी किंवा याच्यामधलं कोणतंही खारीक असं कोणताही पदार्थ आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते ड्रायफ्रूट वापरू शकतात। तर अशा पद्धतीने आपण अर्धा किलो सारण इथे बनवून तयार केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण बाकरची रेसिपी बनवलेली आहे। कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअरसुद्धा करा। आपण याच्या अगोदरसुद्धा भाजक्या पोह्यांचा चिवडा, शंकरपाळी, बाकरवडी आणि बालुशाहीची रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही ॲक्टिव्ह पूजा सर्च करूनसुद्धा पाहू शकतात। आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय।